कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून माझीच उमेदवारी असणार असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थित केलेला आहे। मागील काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे। समर्जित गाडगे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आता जोर धरू लागलेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती संभ्रमात असलेले कार्यकर्ते आज मंडलिक यांच्या भेटीला आले। शिवाय हे कार्यकर्ते बुचकळ्यात पडल्यामुळे मंडलिकांनी आपणच लोकसभेचे उमेदवार असण्याची माहिती त्यांना दिलेली आहे। संजय मंडलिक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। आता चर्चा ठरलेली आहे, आता तुमचे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत। माझे वडील कैलासवासी सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्य आपलं राजकीय आयुष्य संघर्षातून उभा केलं आणि तोच संघर्ष माझ्या वाट्याला येऊन ही आमच्या सर्व वडीलधाऱ्या तरुण मित्रांची इच्छा आहे। आम्ही यावेळी सुद्धा तिकीट मिळणार आहे का नाही ही शंका माध्यमातून बघितल्यावर त्यांच्या मनामध्ये आली आणि मग ती खुलासा माझा ऐकण्यासाठी इथं लोक आलेत। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते प्रमुख नेते यांनी शब्द जो आम्हाला दिला आम्ही त्यांच्यात सामील झालो त्यावेळी तो शब्द पाळणारे ते नेते आहेत, त्यामुळे कुठलाही अविश्वास त्यातनं होणार नाही, धोका होणार नाही आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा असं मी त्यांना सांगितलं आहे। पण आमच्या लोकांना वाटतंय की असं होईल तसं होईल, त्या सगळ्या संभ्रम मी दूर केलेला आहे। आम्ही 12 खासदार गेल्यानंतर साहजिकच ज्या 11 खासदारांनी ज्या आश्वासन दिले होते तेच आश्वासन मला दिलं। भरभक्कम असा निधी तुमच्या मतदारसंघामध्ये दिला हा आश्वासन होतं आणि आज जे आम्हाला पाठिंबा देत आहे ते पुढच्या काळामध्ये आमचे उमेदवार असतील आणि उमेदवारच नव्हे तर त्यांना निवडून आणायची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अमित भाई शाह यांची असेल असं आम्हाला आश्वस्त केलं होतं। मला वाटतं शिंदे साहेब आणि सगळेच नेते म्हणजे शब्द पाळणारे नेते आहेत, निश्चितपणे ते त्यांचा शब्द पाळतील। तरी आपल्याला 13 जागांवर सगळे शिवसैनिक देखील ठाम आहात। शिवसैनिक ठाम आहेत, 13पेक्षा सुद्धा जास्त जागा मिळाल्या तर त्या पद्धतीने प्रयत्न शिंदेसाहेब करत असतील। पण मी खासदार बनवून माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्यासाठी मी शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्यावर गेलो निश्चितपणानं शिंदेसाहेब तो शब्द पूर्ण करतील आणि पुढे अधिक मला विकासाचं काम करण्याची संधी देतील। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।